हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ याच्यासाठी की आपल्या बऱ्याच महिलांना मैत्रिणींना प्रश्न पडतो की महाराजांची मूर्ती घ्यावी की महाराजांचा फोटो घ्यावा, म्हणजे कन्फ्यूज असतो आपण की नक्की काय करावं. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय घेतलं पाहिजे किंवा कशी पूजा केली पाहिजे. आणि दुसरं असं की महाराजांच्या मूर्तीची स्थापना कशी करावी, पंचोपचार पूजा कशी करावी, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, जाऊन तो नक्की बघा. आणि चला तर आता आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. जर तुम्हाला वाटत असेल की म्हणजे काय करावं कळत नाही, महाराजांची मूर्ती घ्यावी की महाराजांचा फोटो घ्यावा, तर तुम्ही दोघांपैकी कुठलंही घेऊ शकता. याचं काहीच हे नाही की महाराजांचा फोटो घेतला मग महाराज आपल्याला पावतील किंवा महाराजांची मूर्ती घेतली तरच महाराज आपल्याला पावतील, असं काही नसतं. सगळं काही तुमच्या सेवेवर अवलंबून असतं, सर्व काही तुमच्या सेवेवर डिपेंड असतं. तर फक्त एवढंच आहे की तुम्ही जर महाराजांचा फोटो घेतला तर त्याची पूजेची पद्धत वेगळी, मूर्तीच्या पूजेची पद्धत वेगळी. पद्धत वेगळी म्हणजे काय की आता आपण जेव्हा फोटो असतात आपले, कुठल्याही देवतेचे आपण फोटो घेतो, फॉर एक्झाम्पल महाराजांचा घेतो, दुसऱ्या पण देवतांचा घेतो, तर आपण काय करतो, त्यांना धुत नाही, त्यांना काय करतो, ओल्या कापडाने फक्त त्यांना आपण पुसून घेतो आणि मूर्त्या काय करतो, आपण धुत असतो. तसंच महाराजांची मूर्ती असते, फोटो असतो, त्याला आपण फक्त कापडाने पुसायचे, ओल्या कापडाने. आणि महाराजांची मूर्ती जर तुम्ही घेत असाल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करणं मस्ट आहे, म्हणजे केलाच पाहिजे. आणि अभिषेक हा रोज केला पाहिजे. रोज जर करणं तुम्हाला शक्य नसेल, काही मैत्रिणींच्या मुलं लहान असतील, काहींच्या घरात जास्त माणसं असतील, जॉईंट फॅमिली असेल किंवा तुम्ही जॉब करत असाल, आपल्या महिलांना घरात बरीच कामं निघतात, त्यामुळे नाही जमत कदाचित, तर मग तेव्हा काय करायचंय, तुम्हाला जर रोज नाही जमत अभिषेक करायला तर किमान दर गुरुवारी तरी अभिषेक करणं गरजेचंच आहे आणि केलाच पाहिजे आणि करावाच लागतो. जर तुम्हाला एवढं असं जमत असेल तर तुम्ही मूर्ती घ्या, नाहीतर मग तुम्ही फोटो घेतला तरी चालेल. तर श्री सुक्त आणि पुरुष सुक्ताने आपल्याला अभिषेक करायचा आहे. सगळ्यात आधी महाराजांची मूर्ती तामणात घ्यायची आहे आणि मग त्याच्यावर तुम्हाला पुरुष सुक्ताने अभिषेक करायचा. पुरुष सुक्ताने अभिषेक करून झाल्यानंतर त्या स्तोत्राची म्हणजे पुरुष सुक्ताची फलश्रुती येते, म्हणजे स्तोत्र म्हणतानाच पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्या स्तोत्राची म्हणजे पुरुष सुक्ताची फलश्रुती असेल तेव्हा फक्त हात जोडायचा आहे आणि ते फलश्रुती म्हणायची. त्याच्यानंतर श्री सुक्ताने अभिषेक करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर त्याची फलश्रुती येईल तेव्हा तुम्ही फक्त हात जोडून मग फलश्रुती म्हणायची. अशा पद्धतीने श्री सुक्त आणि पुरुष सुक्ताने आपल्याला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि मग ती मूर्ती स्वच्छ पुसून, आपली महाराजांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून देवघरात स्थापन करायचंय. बरं, ते अभिषेकचं पाणी काय करायचं की ते अभिषेकचं पाणी तुम्ही संपूर्ण घरात शिंपडायचंय फुलाच्या साह्याने. आणि उरलं म्हणजे तुम्ही शिंपडून झालं की तुम्ही थोडं प्राशन करायचंय आणि राहिलेलं पाणी झाडांमध्ये विसर्जन करून द्यायचंय. फक्त तुळशीच्या कुंडीत विसर्जन न करता दुसऱ्या झाडांमध्ये विसर्जन करायचंय. आता तुम्हाला दाखवते महाराजांच्या मूर्तीवर श्री सुक्त आणि पुरुष सुक्ताचा अभिषेक कसा करायचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अभिषेक कसा केला पाहिजे. तर चला तर मग आता आपण अभिषेकला सुरुवात करूया. पुरुष सुक्त. हरि ओम. अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरातने व्यापुणे उरला दशांगुलिने श्रीहरी महापुरुषा त्रिकाला भरता देवांचा देव अजन्मा परी सोडून धावे रक्षणार्थ ठावो दृश्य जगतय महिमा याचा एकची पद मात्र अदृश्यातय नांदते त्रिपदे याचे सत्पात्र त्रिकाला आत्मा विभू निरंजन अनंतात डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंडळी न खेळे चेतन नवे अचेतनाई जागुने उरला अविद्येत जे रमले त्यांना भासूनी ना दिसला चराचर या निर्मुनी त्याने जीवही बनविले नाना रूपे असती इंद्र विश्व तोरण नटले चराचर या निर्मुनी त्याने जीवही बनविले नाना रूपे असती इंद्र विश्व तोरण नटले पुढे विगुणे यज्ञ मांडिला जीव हवी द्रव्य वसंत झाला जय ग्रीष्म तो इंधनही हवे शरद शरारे हवी द्रव्य लोट लोटून या अग झाला कल्पना वनी पुरुष सुप्त गाया जीव हिरमता यज्ञ साधनी देव सृजन झाले सृष्टी वर्धना तसे रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषी यज्ञ रक्षदा अजदधी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता बुलले ही बोंधू अरण्यवासी पवना हरी जीव ही ते सृजन ग्रामी नगरी पशु झाले तदाच निर्माण
अनादि काली मा यज्ञ तो असा चेतताना ऋग्वेद जो साम छंदई उठले स्वर्णाना यज्ञ साधने अश्वई झाले पशु भयदंती गोमाताई शया मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहर्ष शीर्षे पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्त पादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैसा ब्राह्मण त्याचे मुख जाणावे क्षत्रिय बाहुबल वश्यही मांड्या शूद्र तयाचे पद जाणामुळे चंद्रापासून मन झाले सूर्य सृजन नेत्री अग्नि इंद्र मुख ज्याचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभी ज्याचे शीर्षे हेच स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्ण मार्ग देव रंगले यज्ञ साधनी 21 समिदा जीवसृष्टी विराट पुरुष हवेच त्या छंदा 12 महिने पंचऋतूंनी सप्त छंद परिधी रवी सभेते त्रिलोक जाना हवे यज्ञ बागी देववरांनी सर्वस्वाचा यज्ञ असा करुणी महात्पदाते चढल्या जीवा गौरविते वाणी यज्ञ साधना अशी जगाच्या कारण वाढीशी महाजनाते तेच देवने ती स्वर्गाशी संपूर्ण. आपण फलश्रुती म्हणणार आहोत. फलश्रुती करताना अभिषेक करायचा नाही, फक्त हात जोडून बसायचंय. फलश्रुती हरि ओम अर्तो देवा अवंतु येतो विष्णुर्विचक्रमे पृथ्वीया सप्तम धामभि इदम विष्णुर्विचक्रमे त्रेधा निददेम पदम समूहमस्य पांसुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्य अतो धर्माणि धारयेण विष्णु कर्माणि पश्यत येतो व्रतानि पस्पस्ते इंद्रज युज सुखा तद विष्णु परम पदम सदा पश्यन्ति सूरया दिवि व चक्षुराम तदम तद विप्रांसो विपन्नयो जागृम वासम समिंदते विष्णुरेतम परम पदम. आता आपण श्री सुक्ताने महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करणार आहोत. संस्कृत मध्ये म्हणणार आहे मी. तर श्री सुक्त हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजतशजाम चंद्रामिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो माव तामाव जातवेदो लक्ष्मी मणपगामिनीं यस्यामिरणं विन्ध्यं गामश्वन् पुरुषाणम् अश्वपूर्वामृतमद्यामस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपवये श्रीर्मार्दिविजुषतां कांसस्मिता हिरण्यप्रकारामाद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मसितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चंद्राप्रभासामिषसा ज्वलन्तीं श्रियं लोक्यदुजुष्टामदारां तां पद्मिनीं शरणमं प्रपद्य लक्ष्मीर्विनश्यतां तावरुणे आदित्यवर्णे तपस्वधिजातो वनस्पती सौवृक्षतबिल्ब तस्य फलानि तपसानुदन्तो मायान्तरायाच बाह्या अलक्ष्मी उपेतो महादेव सखा कीर्तीचा मणिनाश प्रादुर्भूतो सुस्मिराष्ट्रेऽस्मिनं कीर्तिं वृद्धि ददातु मे चित्तिपासां ज्येष्ठां लक्ष्मीनाशाम्यम् अभूतिं समृद्धीच सर्वाणि मे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करिष्यिनीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियं मनसा काममाकुन्तीं वाचं सत्यमशिमयि पशुन्नारूपमन्यस्य मयि श्रीशतामेश कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपश्रजन्तु स्निग्धानि चिक्लित वसमे गुरे नीच देवी मातरं श्रियं वासय मे कुले आद्राये करिणे मेष्टिं सोणामेम मालिनीं सूर्यामिरणमयीं लक्ष्मीं जातवेदुमाव आद्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रामिरणमयीं लक्ष्मीं जातवेदुमाव तामाव जातवेदो लक्ष्मी मणपगामिनीं यस्यामिरणं प्रभुतं गावो दाश्व श्वानविन्द्यं पुरुषाणं ये शुचि प्रयतो भूत्वा जुयादाज्यमण्वं सुक्तं पंचदशरचं च श्रीकाम सततं जपेत. आता आपण फलश्रुती म्हणणार आहोत. फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाहीये, फक्त हात जोडून बसायचे. फलश्रुती पद्मानने पद्मवरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसी पद्माक्षी अनुसुखमलभाम्यम अश्वदाय गोदाय धनदाय महाधने धनं मे लभदा देवी सर्व कामाच देही मे पद्मानने पद्मवि पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदलाय ताक्षी विश्वप्रिय विश्वमनुनुकुले त्वाद पद्ममयं सन्निधत्वं पुत्रं पौत्रं धनं धान्यं अस्वाधिगवेरतं प्रजानाम्भोऽसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं मयुर्धनं सूर्यधनमस्तु धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनते सोमं पिबं सोमं पिबतु त्वः सोमं धनस्य सोमिना मेमं ददातु सोमिना न क्रोध न च मात्सर्य न लोभो न शिवामति भवन्ति कृत पुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत सरसिजनिलय सरजास्ते धवलधरां शुकगन्धमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञ त्रिभुवनपति करे प्रसिद्ध महिमं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवप्रियां लक्ष्मीप्रिय सखे देवी नमामि च वल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविदात शुभमानं मय्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायु इति श्री सूक्त. आता हे जे अभिषेकचं पाणी
हे आता तीर्थ झालंय. तर आपण महाराजांची मूर्ती काढून घ्यायची आणि ते पाण्याचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर आता हे पाणी मी काय करणार आहे, एका भांड्यात काढून घ्यायचंय आपल्याला हे तीर्थ. आणि त्याच्यानंतर हे तीर्थ आपण घरात सगळ्यांनी प्राशन करायचंय, घरात सगळीकडे शिंपळायचंय, सगळ्या घरामध्ये, रूम मध्ये. आणि उरलेलं पाणी आपण झाडांमध्ये विसर्जन करून द्यायचंय, इकडे तिकडे फेकायचं नाहीये. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.